का मेहनत आहे. मी आज पहिल्यांदा मेकअप करून जिमला चालले आणि मला हे नाही बांधता येत. हे नेहमी कुणाला बांधतो. थांब बांधू का? नाही ना बांधते. बघितले मी तसं त्याला रोज बांधता. वाची आठवण जिम करता. झोपला होता. एक तर मी 4 दिवस जिमला गेले नाही आणि आज मी जिमला जाते फक्त शूट साठी. ते पण आज दादाच्या आधी. मग पुन्हा झोपलाय मी जिमला जाते. त्याला मुद्दाम फोन केला काय तू लॉक करून गेला की काय तुम्हाला आता चावी घेऊन गेला? नाही. आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर काय घरी जाऊन आराम करत नाही. काय करणार तिथे. चावी आठवली आम्हाला. तर चावी कुठे तो तर चावी मी घेऊन गेलो आणि 3:30ला आला तो. माझी पर्स कुठे आहे? ते बघ. नाही ती नाही, माझी आणलेली पर्स. कशात आहे ग गाडी? बोलले ना वाढणी बांधलेलं कायम. सुटणार परत ते. ती पण करत आहे. ती दुसरी ती पण सुटते. आतमध्ये जाऊन करते. कशीच वाटतात? तर सध्या खूप सारे शूट्स आणि बऱ्याच डॉक्युमेंटरीजवरती आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे खूप लिखाणामध्ये व्यस्त होते आणि त्यामुळे ब्लॉग्स सध्या रेग्युलर आले नाहीत. पण आज आमचं हे एक रिअल इस्टेटचं शूट आहे. फक्त मेकअप करून चालले एवढंच. बाकी काय. चल तुझ्या पहिल्या जिमला आहे दादा. जिमला हे काम करणार आहे. चल बाय. तुम्हाला एंट्री. काय ना काहीतरी कांड करतात. ह्यांच्यामुळे ती मीम बनली आहे. ती करणे जातो कांड आता कसं होणार? बिचारीच्या मागे लागल्या. कुठे राहिलेली? शराब. सानिका वॉकिंग पण चालू झालंय. सानिका वॉकिंग पण चालू झालंय. किती लावलं रे? माहिती आहे तुला? केलेलं आहे सगळं. सोडलंय ती गोष्ट वेगळी. दिसते फरक भरपूर आहे तुझ्यात. भरपूर आहे ना. जेवढं मी तुला ओळखते स्टार्टिंग. चांगला ना. चांगला अजून वाढू माझं. हवा अजून वाढू. टोन कर आता बॉडी. दरवेळी बिचारीचं स्ट्रगल नको घेऊ. शूज. योगा रूम मध्ये चालेल ना तुला असं पण गेलेलं. काय थोडेसे प्लॅन होते. मला बोलत नव्हते. चालतंय तेवढं.
डेंजर काय काय बाबा अंकिताकडे. अंकिताकडे ओठ सुजवायचं पण काहीतरी लावलं नाही मला. चुकून मी काहीतरी असं दिसतं ना. नाही कर. कळवून देतो आपण. काय करेल आता पण नाही, मला वाटलेलं मोठे केस आहेत म्हणून मी आळस करते केस धुवायचा, म्हणून मी केस कापले की ठीक आहे आता तरी पण माझ्यात आहे का म्हणजे आळस हा इनबिल्ड आहेच. केसांच्या लेन्थवरती काय नव्हतं हे मला कापल्यानंतर कळलं. पण मला आता तर आमचं काम कमी केलं असतं. हो तुमचं काम कमी. तुमचं काम आहे तसं माझंही काम. तुला मी व्हिडिओ पाठवला बघितलंस का इंस्टाला आता नाही काय मॉलमध्ये हेअर टाईमची मशीन हे? टाय करायची. हो भारी आहे बघ तुला आवडेल. काहीतरी असं आलं पाहिजे हेअर स्टायलिंगची की ते बटन दाबलं की तुम्हाला जशी हवी तशी हेअरस्टाईल होते. बघ ना. पहिली घेईन मी जाऊन ती तो पहिली व्हिडिओ तर बघ. बघते. कसं लावायचं हे आता मी पण विसरले. जर एक तोंड वरती करतो फक्त ए तुला आठवतं का हे कसं लावायचं. हा थांब. हा ती पुढे जाणार. हे ह्याच्या हा टाईट नको रिलॅक्स. आणि का ते केवढी दिसते. काल रिसेप्शनला गेलेलास की नाही. तेच म्हटलं. हे काय तुझं झालं असं कधी आता तू अशी उभी आहे एकदम रेस्ट मध्ये आणि अचानक मध्ये अरे, असं होतं तुझं होतं नाही बाई मग सकाळी सकाळी तुला माहिती नाही, हा वेगळा विषय. हे एवढे पण नाही पण ठीक आहे मला नाही ना सवय अंकिता तिला बघ कशी चालती खिळे लावलेत खाली एवढे कॉन्क्रीट खिळे कावळ्यांचं काय आहे बाई. कावळे कावळे पुढे नाही तू कसा आहेस शी मी मस्त आहे तू कशी आहे खूप दिवसाला दिसलास. काय म्हणतोस मजा येते हाऊस लाईफ गुड सेट आता तरी गुड बाकीचं नंतर अनिश येणार आहे का आणि संध्याकाळी येतो मला डायरेक्ट येणार आहे. ठीक आहे आपण काय आता कुठे ब्युटी शॉट वगैरे घेतलं तू मला कावळे नव्हते समजलंय कावळे कशाला आहेत? काय कावळ्यांनी कधी अंकिता लाल कलर मध्ये बघितला नाही ना मी तिला म्हणते जागेवर उभी आहे. तुला याच्यात गावाला होणार का? नको नको. नको एक्सपेरिमेंट नको. नाही तू नाही जाऊ शकत लाव कुत्रा पाठी तुझ्या तुला काय लागायचं माझ्या मागे काय लागायचंय गुड मग काल मी कुणाला सांगत होते की काहीतरी हे करत होते कुणाला बोलले पॅन कार्ड कुणाला बोलतो पॅन कार्ड काढू म्हणजे पॅन कार्ड मागते पॅन कार्ड आता कमेंट कोणीच करायची नाही आधीच सांग. सगळ्या कमेंट आता त्याच राहतील क्रॉस आणि साईन पॅन कार्ड पॅन कार्ड. मागले पॅन कार्ड तू पण फॉर्म भरते मग काय मला भरपूर वाटतं संपलं आता आम्ही थोडं ब्रेक वरती आहोत एकमेकांपासून. असं म्हणू नकोस माझ्याकडे सध्या 2-3 कामं आहेत ती फिक्स व्हायची बाकी आहे. हा येतो ना आम्ही कुठे नाही. काय बरं? दाढी दाढी कुठं आली आहे? तुला स्वयंपाकवर त्या दिवशी मला काय फोन केला मला बोलतो तू कधी आलीस मला भेटायला तुला कधीच येत नाहीस वगैरे असं कुठे रे तुझी गाडी चलो बाय बाय थँक्यू. लागली आहे लागली आहे. बघूया काहीतरी सगळी लिफ्ट मध्ये
घेतलेलं आहे मी. दिलं. आज गाडी आलाय आमच्याकडे काय येणार नाही हो भाग्य आमचे माझं स्विच ऑफ आहे तुलाच करायला लागलं. अंदरबागला कधी घर घेतलं? तसं मी खूप बऱ्याच ठिकाणी इन्व्हेस्ट करत असते ड्रायव्हर आज की तू कर कॅन्सल असं वाटलं की चल ठीक आहे इथे पण एक घेऊन टाकूया. काय झालं तरी तरी तुझ्या हिशोबाने अरे काय केलं आजच पाहिजे? सांगितलं पाहिजे होतं यांना मग आज मस्त झालं असतं. कारण सोबत असं करून करायचं. चलो बाय बाय. चलो बाय. अरे रे थांब आता लय पाठी आली लय पाठी झाली. बस बस हाय जरा 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 खाली घे जरा खाली घे. का रे तर मला पुढचं बरोबर दिसतं. हा बस पुढचं दिसतं मला. डोक्या बिक्यात आपलंच मला डोकं आणि मान दाबली तर तसं तिकडे गेल्यावर आहेच आता एक वाट पाहतो. हा चेतन आहे ना तिकडे चेतनला सांगितलं श्री हाय तर काय करतच ना त्याला काही एक जाऊचा नाही मग डोकं दाबायचंच तर माझं मसाज सेंटर नाही ना त्यामुळे माहिती नाही. असं असं दाबू नको मेकअप तोंडात तू आज आता जाईल. असं नको तसं नको. इथे डोकं दाब हे थोबाड नको हे ते डोबरवर हा, बरं वाटलं. बाहेर खूप ऊन आहे ना त्याच्यामुळे मला हे होते काय होतंय का टकली वाडा असता म्हणून डोकं दाबायला लागतं. ते मारते परत माझ्याकडूनच होतं असं हे बघ. जास्त जागा आहे इथे जास्त जागा आहे. तू हे पुढे अरे तू नाहीस वेळ इज नवरा कोणाला तरी घेऊन आले हा बघ अरे कैसा है बेटा प्रद्युम्न नमस्कार. अरे राव केतू कैसा है बेटा मस्त आहे तू. कुणाला त्याच्या मागे बघ ना खूप जागा आहे त्याच्यावर मारा असं वाटतं चापटी. तुम्ही काय बाहेर कॉलर वॉलर टी शर्ट घालून रे घाबराले. अरे हे गावणे कुठून गावणे कशी काय आणलेस? मस्त कुणाला बघ ना त्याच्या डोक्यावर मागे खूप जागा आहे. गावणे कशी काय आणले ते इथलं नको मला ते ना वळ येतात बरोबर टायमर बंद करता आणखी हा त्रास देतो ते दिसत नाही. असं उभी असली असं पाय देणार वरून दाखव दाखव ते बघ बरोबर काकीला कसं माहिती. काकी पाय देतो पायावर चिमटी काढतो गुदगुल्या करणार केस ओढणार बघितलंस तू काय केलं तुझ्या मैत्रिणीने इकडे किती सिनियर केजी मध्ये कसं आहे इकडे बघ. चावल हा तेच सिनियर केजी काय दात इकडं? घुसलाय हा. हा मी तुझ्या फक्त हेच केलेलं इथं मारलेला काय अरे मी काहीतरी अशी उठत होते तर माझ्या पायावर पाय असं काहीतरी केलं मी अशी वाकडी झाले तर त्याचा खांदा मला इथे मिळाला. काही केलं नव्हतं तेव्हा तू हे केलं इंजेक्शन घेतलं हा, लावली. अरे मग घेतलं का इंजेक्शन चायला पण तू चावलीस का मस्करी केली बघ ना. अरे श्री मला खोटं वाटलं दुखत होतं काल खांदा माझा ताप आल्यासारखं झालं तुला असेल. तू ना आधी काय करतोस ते कारण काय आहे ना मी केलेलं दिसतं आठवड्यावर तू तेव्हा जे करतोस ना ते दिसत नाही. पण मी अशी मस्करी आहे ऐसा आहे बेटा असं विसर केलं हे असं नाही करत हे काय? ते नाही करत खोटं एवढं बोलते. एवढी चांगली मस्करी तू कधीच नाही करत. काकीला हे आम्ही असं पाय दाबतो जोरात पाय देऊन पाय बी तुझा. देतो, परत काढतो. चिमटी काढतो केस ओढतो मी असं आहे काय तसला सांग जे चिमटे विमटे काढले नाही, साटकन वाजवलं तर इथे. हा घुसला असं कसं कसं हा दाखवते घुसला आता हा बाहेर आहे तो. बाहेर आहे तो घुसला. तू काय केलंस सांग ना मी म्हटलं मस्करी करते श्री अरे एवढे का हे बघ कामधंदे करून ते गोष्टी होत नाही. जरा मला मग challenge सांग. आपण मी लावायचं 2 महिने घरी जर बसून चेंज नाही ना हे असं काही नसतं काय फालतू गेली करते रे म्हणजे बॅकला Challenge. कट चालले ते- पैसा नाही इले ऍप्स पण पाठी ऍप्स इले मग चॅलेंज पाठी आपण ऍप लावायचं चालतात नाही ना ना पाटीला ऍप झालेत माझ्या विचार आज डायरेक्ट कट आज दिसत कसले होते कट्स असे आहेत पाटील माझ्या. apps. मग काय पाटीला ऍप पाटील ऍप कट काय सांगते रे कट, मुद्दाम कट. नाही. एवढं कळतं पाटीला ऍप झालेत होय ना कुणाल नको बघूस कुणाल शॉपिंग नको बघूस नको श्श्श.
नको नको कुणाल, आपल्याकडे जाम कपडे आहेत कुणाल. किती कपडे आहेत हे त्याच्याकडे. बघ आता हे सगळे लोक पण आता पाठवायला लागले ते एनजीओचे वाटर जायचे ते कसं मग यायचं ढिगलो एक घेऊचो लागतो लो. काय गाडी बाहेर काढायला पण हेल्मेट लागतं काय? हो हो हो. बाहेर काढून मी हेल्मेट घालणार होतो. सगळ्यांनी हेल्मेट घालायचं असतं सेफ्टी. तिकडे जायचं म्हटलं की हेल्मेट घालून जायचं ना पहिले. तिकडे जायचं नाही, सगळीकडे सगळीकडे जाताना हेल्मेट घालून जायचं. माहितीये मला, लहानपणापासून हेल्मेट घालतो. तू ठाण्याचा आहेस, मला पण माहिती आहे. ते हेल्मेट नाही घालत. कोण बोललो? ठाण्यात हेल्मेट नाही घालत. आम्ही घालतात नाही घालत. हिचं काय ऐकू नाही नका. घालत. हे घालतात. आपण घरी आलोय आणि आपण चावीच नाही आणलीये. तुमचे चावीचे धंदे असे कसे असतात? अरे यार तू विचार का ते. थांब दीपाताईला फोन कर. अरे आम्ही दीपात वाचलोय आणि आता पहिला कुणाला फोन कर. नशीब आम्ही वाचलोय माहितीये का. अगं आम्ही घरी आलो आणि आमच्याकडे चावीच नाहीये. आम्ही चावी न घेता आलो. घरातच होती रे, ती कुठे चावी विसरली? चावी आम्ही विसरलो. अरे पण डायरेक्ट आम्ही येतच नाही ना कधी ती असताना आणि आम्ही आलोय. कट केला, परत कर. कटबीट काय करता? कट कुणाल चावी नाही दिलीस यार. दिलीस म्हणजे काय केलं? दिलीस म्हणजे काय? म्हणजे तू पण विसरला, मी पण विसरले. मी कामात होतो, तुम्ही घरी चालले, त्याचा अर्थ तुम्हाला नको का? ताईला फोन लाव ना लगेच. टेन्शन आलं यार. आता इथे बाहेर बसून काय करायचं यार. घरातला आवाज येतोय मला. घरातला? ताईला फोन लावेल सांग. ताई नाही आहे. ताई गेली. मग आता काय करू मी, सांग मला. सौरभला पाठवतो, नको, तो कसा येणार? टू व्हीलर आणली आम्ही. रिक्षाने पाठवतो त्याला. रिक्षाने नको, राहू दे. पाठ निघाला तो. कोण? अरे ताई मिळाली आम्हाला. मुद्दाम तर श्री आला होता, आम्ही मस्त गप्पा मारल्या. मी काही व्लॉग शूट केला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही जायला निघालो तेव्हा बघा काय झालं. कुणाल कुठे चाललाय सांग ना एकदा. हा काय रे, बघितलं असंच करता. फोन विसरता, चावी विसरता, खय घेऊन जाता, काय करता. दोघांची तुमची परिस्थिती माझी नाहीये. काल चावी कोण विसरला? काय म्हणतो? तुमच्या दोघांची परिस्थिती सारखी आहे. नाही. तू कसं काल चावी विसरलो तू? घराची चावी विसरलो. अरे ती त्याच्याकडेच असते ना. अरे मग ते आपण घेऊन यायची ना. आता मी घरी येतोय तुझ्या म्हटलं लक्षात की चावी- होतं? पण ते माझ्या कसं लक्ष, मला वाटलं तुझ्याकडे असणार चावी. तेच सांगते, माझ्याकडे तर नाहीये. त्याचं असं म्हणणं असतं की आपण दोघं एकत्रच घरी येतो, त्याच्यामुळे तुझ्याकडे चावी नको आणि आम्ही एकत्र येतच नाही. तिथं नशीब काल ताई होती म्हणून. ते काल आम्ही पार्टीच्या मूडमध्ये होतो. आम्ही सगळ्यांनी मस्त गप्पा मारल्या. मस्त हॉटेलमधनं पहिल्यांदा आता मागवलं बऱ्याच दिवसांनी. आणि हो पॅनकेक सुद्धा खाल्ले. हो की नाही श्री? खाल्ले जबरदस्ती खाल्ले पण खाल्ले. का जबरदस्ती खाल्लेस? अच्छा हा कुणाल, मी सरळ मागवले. मी विचारच नाही केला काल काय. मागवले आणि पॅनकेक्स धपाधप खाल्ले. याला पण दिले. कारण हिच्या पाठीला ऍप झाले आहेत ना. आलास आणलास? काय ठेवलेला फोन? चार्जिंगला होता. म्हणजे चार्जर पण विसरलेलास. व्हेरी गुड. श्री चाललास तू? नको जाऊस रे, थांब अजून. परत ये. तर गाईजानू यो चाललो आणि आम्ही चाललो आमच्या कामाक. घेऊ का? तू तुझं सांग. तुला बसायची इच्छा होत नाही गाडी? तुलाही मोठी शाळा जायची होतं. तिकडे धूळ ही होणारच ना गाडी आहे म्हटल्यानंतर. मग ते क्लीन करून घ्यायची, संपला विषय. नीट क्लीन ठेवायची गाडी हे प्रकार नाही मला. कसले भांडतात हे याच्यावरून होत आहे सगळं. इकडे डाग लागलाय ना. तो आम्ही नाही, मी नाही लावून आणलाय आता गेलेले तेव्हा. याने आधी लावलं आणि यानेच ते पाण्याने धुतले. त्याला बोललेलं क्लिनिंगला देऊया गाडी म्हणून. मी सांभाळतो. कुठं आहे तो दाखव. हा उडाल. आता जर जाऊन मी सौरभला विचारलं आणि त्याला आठवलं. सौरभला आठवत. सौरभला नाहीच आठवणार, विषयच नाही. अरे सौरभला नाही आठवणार म्हणजे सौरभनी मला मी त्याला काय बोललो, 7:30 वाजता उठलास तर आता मी त्याला म्हणजे तो उठला तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आता जाताना मला उठव आणि मला सोड स्टेशनला. हा बोलला गेला तो आलाच नाही परत. विसरला असणार. काय आठवत नाही. सौरभ विसरतो. सौरभ ना कोणाच्या आवाजात दम आहे ते चेक करतो. म्हणजे आम्ही समजा दोघं बोलत असू ना असं, कोणाचं खरं असू शकतं. मला वाटतं ताई की दादा, मग दादा कोणाची बाजू घेऊया तर तेवढ्या मोमेंट मध्ये ठरवता आणि त्याच्या बाजून उभं राहता. तू बोल ना, दाबात बोल ना जरा. तू मगाशी कसं बोलला?
काय कोणा काय ते आवाज दाखवतो मी कसं घाबरलोय दाखव नजर भिडवत नाही पण तो. बघितलंस ना श्री कसा आवाज आहे माझा. दाखव इकडे बघ आणि एकदा परत दम दे. घाबरली बघ. असं ना असं फोन करतो घरी आणि आईचा फोन चालू असला ना आईचा फोन लावतो हा व्हिडिओ कॉल वगैरे आणि चालू ठेवतो अचानक आणि जोर जोरात ओरडायला लागतो कळत नाही का तुला सांगितलेलं ते हा कधी शक्कल येणार आहे तुला असं तसं आणि आई तिकडे हसत असते म्हणजे मुद्दाम दाखवतो की हे का ओरडतोय बघ कसं हे करतोय आई त्याला बोलली 2 महिने पाठवून दे तिला इकडे सुधरवते. सुधरवते मी चल बाय बेटा भेटू परत. चल ये याच्यासोबत प्रदीप सोबत आला असतं विचाराने येतो. चल नक्कीच. बाय बाय चला बाय बाय. बाय बाय चला आपल्या कामाला बदल बघ परत आता. बोललो ना